तर नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं काय म्हणणं आहे, तुम्हा सगळ्यांना काय वाटतं आणि मी आज तुम्हा सर्वांशी भरपूर काही चर्चा करणार आहे। बरेचसे विषय आहेत। बऱ्याच जणांना वाटतं की ह्याला चांगली बायको भेटली, ह्याला सोज्वळ रूपवान गुणवान चांगली बायको भेटली आणि ह्याला अजिबात कसलं टेन्शन नाहीये, ह्याला बायकोचं ह्याला फुल सपोर्ट आहे आणि सगळ्या गोष्टी बायको हे जे ऐकते, बस म्हणाल तिथं बसते, उठ म्हणाल तिथं बस उठते आणि खूप छान असं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की चांगला लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे। आणि काय सांगू तुम्हाला आणि काय कसं सांगू मित्रांनो, असं काहीही नाहीये, लक्षात घ्या, असं काहीही नाहीये। अहो जी हाय ना आपली बायको, तिलाच गुंजरून 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 हाय तिलाच बनवावी लागते हो, आणि हाय तिच्या बरोबरच संसार करावा लागतो। आता ती कशी आहे काय आहे ज्याचं त्यालाच कळतं। रोज घरात आल्यानंतर काय असतं काय नसतं आणि कशा पद्धतीने मग बायको तिचे म्हणतात ना की तोंडातनं तिच्या फुलं बाहेर पडतात वगैरे, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर फार सर्वांना सर्व गोष्टी समजतात आणि तुमच्याही घरामध्ये अशाच गोष्टी चालतात। मला सगळं माहिती असतं, सगळं कोणाकडे काय आहे, कोणाचं काय, कोण कशा पद्धतीने राहतो, कोण काय करतो, सगळं मला माहिती असतं। पण असू दे, आता काय, जैसी म्हणतात ना की देवाची इच्छा आणि तसंच आपल्याला म्हणतात ना की लक्ष्मी नारायणाचा जोडा, आणि खरंच आहे की त्यालाच आपला लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणायचं आणि जे काय आपलं संसाराचं गाडा आहे ते असंच ढकलायचं ढकलायचं ढकलायचं। आणि माझं आता काही जास्त म्हणणं नाही, कारण तेवढंच मला बोलायचं होतं थोडंसं। तुम्हाला काय बोलायचं का मॅडम? चांगले अंधारून गोंधारून म्हणजे काय, तुम्ही लोक नक्की काय करता? नाही नाही, अंधारून गोंधारून म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश आता मी तर तुझ्याबद्दल उड्या माराव्यात का? मी तर तुझ्याबद्दल चांगले चांगले 4 शब्द बोललेलो आहे आणि नाही नाही, तू तर एकदम म्हणतात सगळं करून सुद्धा म्हणे अंधारून गोंधारून, तुम्ही काय अंधारलो गोंधारला? मी तर पहिलेच सांगितलं ना की सोजेरी गोजेरी आणि खूप छान बायको आहे। आता हे तर सगळं पहिलं मी बोलून झालेलो आहे आणि तुझ्याबद्दल जे काही 4 शब्द मी सगळ्यांना सांगितले ते सगळ्यांना आवडले असतील, सर्वांना फार बरं वाटलं असेल, कारण आता काय जास्त एक नंबर बायको आहे। अगो बाई बरोबर। आता दुनियाला थोडी माहिती आहे की घरामध्ये माझी बायको कशी आहे, कशा पद्धतीने माहिती आहे का त्यांच्या घरात काय चाललंय ते? नाही, बरोबर बरोबर, सगळ्यांच्या घरातलं कसं काय चाललंय ते तर मला उलटा पालक तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यावरून तर ह्या गोष्टी दिसतात की घरामध्ये कोणाच्या काय चाललं असेल, कोण कसं राहत असेल, आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सगळे एकदम नवरा बायको किती खुश असतात, आनंदी असतात, हे तर मला आपल्या घरावरून जाणवतं। आणि आपल्या दोघांचा संसार बघितला की बरेच जण म्हणतात नंबर आहे म्हणतात सगळे। हो हो, बरोबर बरोबर, आणि तेच मला कधी कधी आश्चर्य वाटतं, बाकी काय नसतं, छान आहे, सगळं ठीक आहे। आणि बोलण्यानं आणि न बोलण्यानं का फरक पडतो म्हणा, सगळं बरोबर बरोबर, दुनिया बोलते ना, बाद झालं, एक नंबर आहे म्हटल्यावर। बरोबर, सगळे म्हणतात एक नंबर आहे, तर धन्यवाद तुमचं सगळ्यांचं। आणि तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने आम्हाला म्हणतात ना की दोघांना संसाराला आमच्या शुभेच्छा देताय। आणि तुम्ही काय अंधारता गोंधारता घरात काय बघता तुम्ही? नाही नाही, मी काहीच बघत नाहीये, जे काय आहे ते सगळं महिला मंडळ, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, महिला मंडळच बघत असतं, बायकोच प्रत्येकाची सर्व काही बघत असते आणि असो चांगली गोष्ट आहे। तर मंडळी, आता जास्त काही वेळ घेत नाही तुमच्यामध्ये, आणि कारण मला पण थोडस बोलायची इच्छा आहे भरपूर काय, पण आता कसं काय सगळंच जर एकदम आणि एका वेळेला जर मी बोलायचं म्हटलं तर थोडस मला पण थोडं लाजल्यासारखं होईल, कारण आणि बायकोबद्दल बोलायचं म्हटलं तर अहो तुम्हाला अगोदर बोलायचं होतं ना, जेवण तर नसतं बनवलं मी। ते झालंच मला बरस। तर मंडळी, तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल आणि किती छान रूपवान गुणवान आणि तोंडातून अजिबात तिच्या चुकीचा शब्द नाही निघत वगैरे। नाही नाही नाही, तू शिव्या कशी देशील, तू तर एकदम सुद्धा माहित नाही, तुझ्या तोंडातून फुलं पडतात एकदम। कसं करायचं हे सुद्धा मला माहित नाही, किती माणूस नाव खराब करतो, सगळी दुनिया म्हणते बाई एक नंबर आहे, बायको खूप छान आहे। बरोबर, नाही नाही नाही, खरंच सगळेजण म्हणतात, काय असतात काय असतं शिव्या? सगळेजण म्हणतात की बायको एक नंबर आहे, बायको खूप छान आहे, आणि खरंच रूपवान गुणवान आणि बोलायला तर एकदम जबरदस्त असं तिचं वर्चस्व आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की
एखादा आमदार खासदार देखील अशा पद्धतीने बोलू शकत नाही, एवढं छान जो वक्तव्य. वाईट बोलले तो तोंडात Oh my god. शिवाय येत नाही अजिबात. नाही. आणि घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आमदार खासदार असतात ना, त्यांचं देखील वक्तव्य एकदम जबरदस्त, म्हणजे म्हणतात ना की त्यांचंही वक्तव्य एवढं चांगलं नसतं की जेवढं घरामध्ये बायकोचं वक्तव्य छान असतं. बायको एकदा जर का बोलायला लागली तर म्हणतात ना की एकदम धाड 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 हवेत गोळ्या झाडल्यासारख्या, एकदम फायरिंग केल्यासारखी. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की छान पद्धतीने मॅडम बोलत असतात. आणि बघा ना, मॅडम जर बोलल्यानंतर बघितल्यानंतर मॅडमकडे पाहिल्यानंतर देखील तुम्हाला सगळ्यांना जाणवत असेल की मॅडम किती सुसंस्कृत, सुसज्ज आणि शांत आहेत. एकदम डोक्याने एकदम शांत आहेत, अजिबात घरामध्ये टेन्शन देत नाही. त्यांच्याकडे चेहऱ्याकडे बघा ना, चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्यांची ती स्माइल देण्याची जी पद्धत आहे बघा ना, किती छान आहे. अरे वा वा वा, अरे वा वा वा, किती गोड हसतायत मॅडम. बघा ना, तुम्ही सर्वजण बघताय मॅडम किती गोड हसतायत वगैरे आणि किती छान हसतायत वगैरे. त्याच्यावरून तुम्हाला सगळ्यांना जाणवलं असेल की मॅडम किती छान बोलतात, मॅडम किती छान सांगतात बघा सगळं. आणि असो तर म्हणे कार्यक्रम चालू करूया. नाही तसं काय नाहीये. बरं असू द्या, चला मंडळी, तर बाय 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 बाय. जास्त वेळ तुमच्यामध्ये घेत नाही आणि तर चला मंडळी, ओके, बाय 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 बाय.